लंपीमुळे त्रस्त पशुपालकांची चिंता दूर होणार आहे, कारण सोलापूरच्या एका शेतकऱ्याने लंपीवर शक्कल लढवत उपाय शोधलाय। कोरोना काळात पीपीई किट घालून काम करणारे आरोग्य सेवक आपण पाहिलेच असतील, पण आता लंपीपासून खबरदारी घेण्यासाठी थेट जनावरांसाठी पीपीई किट बनवण्याची किमया या शेतकऱ्याने केली आहे। मी जितेंद्र विजयकुमार बाजारे, राहणार महूद बुद्रुक। सध्या महाराष्ट्रात लंपी या रोगाने दुभत्या जनावर गायीवर भयंकर थैमान घातलेले आहे। या रोगाने अनेक जनावरे महाराष्ट्रात दगवलेले आहेत। जनावरांचे बाजार, यात्रा, प्रदर्शन, बैलगाडा शर्यती या सर्व महाराष्ट्र शासनाने सध्या बंद केलेले आहेत। याचा सारासार विचार करून मी एक शेतकरी या नात्याने माझ्या मनात एक संकल्पना आली की आपण या गायीसाठी पीपी किट बनवूयात, कारण जेणेकरून ह्या ज्या गायीला लंपीचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या गायीला डास आणि माशी चावल्यानंतर तो डास माशी इतर गायींना चावल्यास त्या गायीला त्या लंपी रोगाचा प्रादुर्भाव होत आहे, त्याची लागण त्या दुसऱ्या गायीला होत असते। याचा विचार करून मी नॉन ओव्हन फॅब्रिकपासून गायीसाठी पीपी किट निर्माण केले आहे। या पीपी किटचा एक चांगला उपयोग असा होणार आहे की या गायीला एक शेतकरी किंवा एक व्यक्ती या गायीला आरामशीर एक पीपी किट घालू शकतो, दुसऱ्या व्यक्तीची गरज भासणार नाही। अनेक ठिकाणी या गायीला सुविधा दिलेल्या आहेत, त्या पीपी किटमध्ये सुविधा दिलेल्या आहेत, जेणेकरून एक डॉक्टर चेकिंगला आल्यानंतर ते या गायीला तपासण्यासाठी आपण याच्यासाठी चेन वेलक्रो लावून त्याचे कप्पे केलेले आहेत, जेणेकरून डॉक्टरांना हे तपासणीसाठी सुविधा उपलब्ध केलेली आहे। यानंतर या गायीच्या आजूबाजूला माशी आणि डासाचा संसर्ग किंवा त्याचा गोंगाट होऊ नये याच्यासाठी आपण डांबर गोळीचे पॅकेट आतल्या आणि बाहेरच्या बाजूला ठेवलेले आहेत, जेणेकरून डांबर गोळे आपण पॅकेटमध्ये ठेवू शकतो। याच्या वासाने या आजूबाजूला माशी, गोमाशी, डास हे फिरकणार नाहीत, यासाठी आपण हे सुविधा निर्माण केलेल्या आहेत। याचा उपयोग शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने करून द्यावा। आम्ही केलेला प्रयोग हा यशस्वी झालेला आहे, अनेक ठिकाणी हे आम्ही वापरलेला आहे आणि याचा उपयोग महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या परत उपलब्ध करून द्यावी एवढी माझी नम्र विनंती। सांगोला तालुक्यातील महूदचे शेतकरी जितेंद्र बाजारे यांनी ही पीपीई किट तयार केली आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने पशुपालकांची चिंता ही काही अंशी का होईना कमी होणार आहे।